रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ व सर्व सामाजिक संघांतर्फे आज लाक्षणिक धरणे आंदोलन झालं। या आंदोलनाला रत्नागिरीतील नागरिकांचा मोठा पाठिंबा लाभला। दानशूर भक्तिभूषण भागोजी शेटकीर यांनी रत्नागिरीतील पतितपावन मंदिर हे स्पृश्य आणि अस्पृश्य हिंदू बांधवांना एकत्र आणण्यासाठी बांधले। देशातील हे पहिलं पतितपावन मंदिर असून इयत्ता 8वीच्या पुस्तकात पतितपावन मंदिर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधल्याचा उल्लेख आहे। त्यामुळे आजचं हे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांचं म्हणणं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या म्हणण्यानुसार दानशूर भक्तिभूषण भागोजी शेटकीर यांनी हे मंदिर बांधलं असा उल्लेख मराठी पाठ्यपुस्तकात करण्यात यावा। रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर यांनी आपली भूमिका मांडली। नमस्कार। रत्नागिरीतील तमाम नागरिक आज दानशूर भक्तिभूषण श्रीमान भागोजी शेटकीर यांचा जो पाठ्यपुस्तकामध्ये धडा होता तो 2018 साली या शिक्षण मंडळाने पाठ्यपुस्तक मंडळाने बदललेला आहे आणि देशामधलं पहिलं पतितपावन मंदिर वि.दा. सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर श्रीमान भागोजी शेटकीर यांनी स्वखर्चाने बांधलं आणि स्पृश्य अस्पृश्यता भेदभाव मिटवून सर्व हिंदू धर्माला एकत्र केलं। हा इतिहास जो आम्ही 30-40 वर्षापूर्वी या पतितपावन मंदिरच्या समोरच्या शाळेमध्ये शिकलो, त्याच शाळेमध्ये आमची मुलं आता मात्र इतिहासाच्या 8वीच्या पुस्तकामध्ये हे पतितपावन मंदिर सावरकरांनी बांधलं अशा पद्धतीचा धडा शिकत आहेत। तर हे अतिशय चुकीचं आहे। ज्या भागोजी शेटकीरांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी फार मोठं काम केलं, या पतितपावन मंदिर बांधण्यापूर्वी देशामधील मोठमोठी संस्थानं देवस्थानं ही अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश द्यायला असमर्थ ठरली होती किंवा असा विचार करू शकली नव्हती। परंतु वीर सावरकर यांच्या विनंतीवरून भागोजी शेटकीर यांनी देशातलं पहिलं पतितपावन मंदिर, पतितांना पावन करणारं पतितपावन मंदिर या रत्नागिरीमध्ये बांधलं आणि 24 फेब्रुवारी 1931 साली या पतितपावन मंदिराचा कलशारोहण झाला आणि त्या कलशारोहणाच्या वेळेला सर्व स्पृश्य अस्पृश्य बांधव हिंदू बांधव सर्व एकत्र सहभोजन घेतलं नाही। सुमारे 5000 लोक त्यावेळेला 1931 साली त्या ठिकाणी उपस्थित होते आणि भागोजी शेटकीर जिवंत असेपर्यंत म्हणजे 1944 सालापर्यंत हे सहभोजन तो हयात चालू होतं। परंतु दुर्दैवाने त्यांच्या पश्चात ते बंद पडलं। परंतु आता रत्नागिरीतील सर्व सामाजिक संस्था एकत्र येत आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आणि अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ यांच्या विद्यमाने बंद पडलेलं 79 वर्ष बंद पडलेलं सहभोजन पुन्हा चालू केलेलं आहे आणि पतितपावन मंदिर हे सावरकरांनी बांधलेलं नसून हे भागोजी शेटकीरांनीच बांधलेलं आहे हे रत्नागिरीच्या नागरिकांना प्रत्येकाला माहिती आहे। परंतु महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळाने चुकीचा इतिहास समाविष्ट केलेला आहे। आपल्याला जर आदर्श पिढी घडवायची असेल, चांगले नागरिक घडवायचे असतील तर भागोजी शेटकीरांचा धडा पाठ्यपुस्तकात येणं गरजेचं आहे। त्यांचं आत्मचरित्र हे विद्यार्थ्यांवर अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगी पडू शकतं। याच्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाने प्रयत्न करावा। हा इतिहास जो जुना इतिहास खरा इतिहास होता तो पूर्ववत करावा अशी आमची पाठ्यपुस्तक मंडळाला आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे। आणि आज या ठिकाणी सर्व हिंदू धर्मीय लोक आणि सर्व 18 पगड जातीतले 12 बलुतेदार लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी एकमुखी सगळ्यांनी मागणी केलेली आहे की जो पूर्वी जो धडा होता पाठ्यपुस्तकामधला तो पूर्ववत करावा आणि भागोजी शेटकीरनी जे पतितपावन मंदिर बांधलं ते सर्व भावी पिढीला त्या समोर आणावं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।